तर चला मी चालले आता घरी. बघा आता ही डोक्यावर माया. तर चला आता. घास बी आणलाय. तर दीपालीने आणलाय घास आणि वांगी. वांगे काही द्यायचे आणि काही इकायचे. काय द्यायचं म्हणजे हाय तसं म्हणलं का मी नाही ते म्हणजे डायरेक्ट काय झालं. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ सूर्य उगला म्हणजेच आपल्या दुकानाच्या समोरूनच सूर्य उगतो. चला दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे. तर सकाळी सकाळी चला आज म्हणलं सकाळीच व्हिडिओ काढा. तो विराज काय करतोय माहिती का, बसलाय अभ्यास करत. तर विराज लिहितोय 0 0 0 0. तर त्याला आज बळजबरी बसला अभ्यासाला. जास्त अभ्यास करीत नाही पण एकदम मस्त 0 0 काढतोय. असंच थोडं थोडा अभ्यास केला पाहिजे. आणि इकडं आनंदीचं कसं आहे, निस्ती पळती आणि सगळ्या शेंगा सकाळी सकाळी सगळ्या शेंगा काढल्यात. काय केलंय तू? अय तुला घेणार नाही. काय केलंय तू? काय केलंय सकाळी सकाळी? हा, सगळ्या शेंगा पडल्या, सगळ्या शेंगा काढल्यात. तुला हेच काम आहे का? तुझं झालं काढून मग काढ ना. आणि सगळा पसारा आहे ना सगळा असा हिस काढलाय. आता अरे पीठ मळायला आली. पीठ मळायची कणिक मळायची कणिक. आनंदी तू कणिक नको मळू बाई. तो का घेतली कणिक. कायच करावं आता. काय सगळ्यांचं घराचं काम करते का आनंदी? अयो आनंदी. हा आनंदी अरे खायचं नाही. ती कणिक मळायची कशी बघती दीपा. तिला वाटते मी व्याची कणिक मळावा. पिठलंय खिळ वाटतंय तिला, हाय का नाही? तर सध्याला दीपाली कणिक मळी ती आहे आणि आनंदी आपला चाललाय आनंदीचा राडा. शेंगा हिसकटव, पिडगी गालाला लाव सकाळ सकाळ. हा होय आनंदी काय चाललंय? टुमुडुम हसतय. खाऊ नको ती गुतन नरड्यात. लक्ष दे दीपा तिला. आणि घ्या उरकून घ्या सगळं. विराजचं ली लवकर 0 0 0 0 पटकन 1 0 चेंडू सारखा. हा अयो किती मस्त लिहितोय. वाव सुंदर. असेच मस्त पैकी शिकायचं असतं शाळा. चला कसं घ्या ना वाकडं तिकडं पण अभ्यास करण्याला महत्व आहे. चला महाराज सगळ्यांचा झाला अभ्यास. तू तर निस्ती हसती मम्मीकडे बघून हसती. तू नाही हाय म्हणली. हाय गुड मॉर्निंग. तर चला सकाळी सकाळी चाललेला आहे आता स्वयंपाक. आता कणिक चांगली तिंबायचं काम चालू आहे मळायचं. सकाळी सकाळी कणिक मळून घेते का? बर बर बर. तो अयो शेंगा अयो अरे खायचं नाही. थांब अवघडचे गाड्या आनंदीचं अवघडचे सगळं सांडिलं. आनंदी काय ऐकत नाही. सकाळी सकाळी सगळ्या शेंगा भाजी करायची सगळ्या पांघरल्यात. तू येऊच नको माझ्याकडे. येऊ नको अजिबात. येऊच नको माझ्याकडे. चला सकाळी सकाळी मी आणि आनंदी जातो दुकानात. आनंदी बघ सकाळ सकाळ कशा गाड्या येतात. नुसता पोपटा उधळलाय. सकाळी सकाळी दुकानाच्या पुढून सगळ्या अशा गाड्या जातात. चला आता घेतलंय मी आनंदीला. तर आता काय मला पण आंघोळ करायची. थोडस मला पण काम आहे. तर मी घेतो आता आंघोळ करून एकदा. आनंदीला काही नाही. आनंदीला वाटतं घ्यावा आणि फिरावा सकाळ सकाळ कावळ्या उन्हात. हाय का नाही आनंदी? चला मी हिला ठेवतो. माझं घेतो उरकून. तर चला बघा सकाळी सकाळी मी चालले रानात. आता कशासाठी तर वांग्याला आलेला आहे गिराईक आणि मला घेऊन यायच्यात वांगे रानातून जाऊन. तर चला आपण आता वांगे तोडू आणि गिरायकाला नेऊन द्यायच्यात मला. आणि घरी दुकान पण चालू आहे. तर आले आता रानात. मी आत्ताच आले रानात. काल मी 3-4 वाजता पाणी दिलं तर
मिरच्यांना कोथिंबीरला आणि त्याला. तर बघा कशा मस्त मिरच्या आल्या. तर ह्यांना मी पाणी दिलं. तर थोडासा घास पण घ्यायचा आहे. थोडेसे वांगे तोडायचे. तर चला थोडे वांगे तोडू आता. मला बघा आत्ताच वांगे तोडून झाले. तर आणि घमेलीभर वांगे मी आल्यावर तोडलेत आणि घास कापून झाला आहे करडांसाठी. तर चला आता घरी जाते आणि त्यांचं माप त्यांना करून द्यावं लागेल आणि मग शेळ्यांना घास बांधावं लागेल. तर चला मी आताच घास कापलेला आहे आणि आता निघाले घरी. तर जायचं आहे घराकडं आता आवरून. तर चला आता. तर चला मी चालले आता घरी. बघा आता ही डोक्यावर माया. तर चला आता. घास बी आणलाय. तर दीपालीने आणलाय घास आणि वांगे. वांगे काही द्यायचेत आणि काही इकायचे. काय द्यायचं म्हणजे हाय तसं म्हणलं का मी नाही ते म्हणजे डायरेक्ट काय झालं हा आलो आलो नाही कोण दिलाच नाही निरूप. घ्या माग गाडी विराज तुझा. जा शाळेत पटकन. चला गाडी नीट करायची. एक गाडी नीट केली दुसरी गाडी नीट करायची अजून. सकाळी टाइम कधी होतोय काय कळाना सध्याला. चला स्कूटी नीट करायची. मागा स्प्लेंडर एक नीट केली. सकाळ सकाळ काम काय आवरानात. चला सध्याला ही स्कूटी नीट करायची. कालच थोडा गोठळा झालेला आहे तशीच राहिली होती गाडी. तर आज बघू थोडाफार जरी चालू तर ठीक आहे नाहीतर मग ही गॅरेजलाच न्यावं लागेल कारण हिचं मोठं काम आहे जरा. प्रॉब्लेम छोटासा प्रॉब्लेम असेल तर घेऊ करून नसेल तर बघू गॅरेजला नेऊ आता. दीपाली मॅडम मला आष्टीला जायचंय. काय आणायचं ते एक सांगा लिहून घ्या आणि यादी द्या. दीपाली काय आणायचं आज सामान काय आणायचं सांग. लिस्ट केली ती न्यायला आणायला. आवरलं काम तुझं. हा माझं आवडले. तर सकाळी सकाळी दीपालीचं काम आवरलंय आणि माझं पण आवरलंय. मला पण एक दोन गाड्या आणि सकाळ सकाळ टाइम कुठं होतं काय लक्षात येत नाही. तर आज आवरून लवकर जायचं होतं आष्टीला. आता आपण आज बोर चालू केलाय. उद्याच्याला सकाळ सकाळ मला दार धरायचं उद्या. तर आजचे दिवस चलून दे पाणी बोर. तुम्ही काय करा आता आवरा आणि जा आष्टीला पटकन डबा आवरला आता. डबा तर बांधलाय ना. माझं पण काम झालंय आता. जेवण झालंय आवरलंय. आता मी चाललोय आष्टीला. तर काय मग बाकी आज काय नवं जुनं. बाकी काहीच नाही. काहीच नाही निवांत आहेत आज. आता काम आवरले. पटकन रानात जावं लागल. तर तुम्ही तुमच्या आवरून जा पटकन आता आष्टीला. बरं बरं. तुझे ते वांगे दिले का आणले. विकले का. काय झालं काम चालू होतं ना मग पुन्हा मी हिडूच नाही काढला. तर विराज गेलाय शाळेत आणि आनंदी झोपली. आंघोळ करून झोपी लावली तिला आता. सगळं सकाळ सकाळ आवरले. सकाळच्या आता सध्याला 10 वाजल्यात आणि चला मी पण आवरले. मी चालू ड्युटीला आहे का नाही. आज काय रानात गेलो नाही. काय नवीन हिडू काय काढला नाही. तर काढलाय की तू काढलाय ना. हा हा. तर मी अजून काय हिडू काय काढलाय दीपालीने तो पाहिलाच नव्हता. तुम्ही अगोदर बघितला असं ना. आता इथून पुढं हे पुढचा हिडू चालू आहे का नाही. सकाळी वांगे देऊन अजून किती शिल्लक आहेत. एवढे आहेत अजून. एवढे आहेत का. सकाळी किती 2 किलो होते ते दिले काय 2 किलो दिले तर अजून एक जणाला 1 किलो द्यायचे. तर हिथं मांडण्यापेक्षा तू द्याय ना 1 किलो पण थोडेसे 100 मान म्हणजे दुकानात असला बी गिरायक येईल कोणी तर नेईन. समोर थोडे मान ना जाळीत कशात दिसतेत मग नाही का. मस्त वांगे आलेत. वांगे मात्र एक आहे दीपा आपली जे वांगे आहेत ना खिडकी नाहीत बघ. खिडकी अजिबात नाही जास्त म्हणजे नाही का. 50 ह्याच्यात 50 वांग्यात किंवा 40 वांग्यात एखादं एक दोन वांगे निघते खिडकी. पण एवढी खिडकी नाही. ते बी आपण काढतानीच बघितलं की फेकून देतो. त्याच्यामुळं वांगे जेवढे जण नेतात ना तर डोळे दाखवून नेतात नाही का. असं नाही की डायरेक्ट तुम्हाला म्हणजे वजन करून ठेवा. असं निवडून नेतो खिडकी बघून नेतो असं विशेष येत नाही. वांगेच खिडकी निघत नाही तर कशाला बघत. तू धुणं धुती का. बरं काय बकेट मी आणू.
ओ डबा आण बरं डबा. डबा राहिला आहे. निघलो होतो ड्युटीला आणि दीपाली म्हणते डबा नेला का? डबाच राहिलाय. ये बरं डबा घेऊन पटकन. काय गडबडीत राहते डबा. ते काय गाई गडबडमध्ये विसरत आहे. तू ये बरं घेऊन. एक पिशवी घेऊन पिशवी टाकून आण. सकाळचा टाइम, सकाळची गडबड. आणि गडबड याच्यामुळे होती की मग दुकानाला गिऱ्हाईक चालू असतं. दुकानाला गिऱ्हाईक दिले की बाकीचं काय असतं नियोजन ते विसरत आहे. तुमची मशीन राहिली, डब्बा राहिलाय. डबा राहिला होता ना. हे कायची मशीन आहे? मी तर आताच बघितली. बघायला ते नट खोलायच नाही होय. अयो. फिरले की नट खोलते. लय दिवस झाला. चार्जिंग करावं लागते का? चार्जिंग केली की जाते 15 दिवस 10 दिवस जाते ती. होय. एकदा चार्जिंगला लावली 2-3 तास 15 दिवस जाते. किती म्हणजे नट खोल direct नटच खोलत नट खोलत येत. हा किती बी जाम असून नट खोलत येत. होय. हा लय ताकद आहे. असं वाटतं कमी आहे, लय ताकद आहे. कसले नट धडाधड खोलती. बारीक जर 10 नंबरचा नट आवळला ना तर तुटूस तर निघत नाही. म्हणजे असं होय. इतकं जाम होतो. आपल्या हातावर राहिला अंदाज अंदाज थोडंच आवळायचं. लय आवळलं की मग असं नाही. जास्त जरी आवळलं थोडं तुटत डायरेक्ट. खोलत नाहीत नट पुन्हा. धरबाई. टाका काय बी आहे ना? तुमच्याकडे काही मशीन आहे. सगळं. बटन दाबून हे गाडी बिघडली होती ना त्याच्यामुळे आणली होती खोलायला आज. नीट नाही झाली. नाही ना ते थोडस वालचा प्रॉब्लेम आहे. बघू आता येतो म्हणलेत मागून घेऊ. जाऊ का मग? हा, जा. चला निघलो आता ड्युटीला. काय झालंय दीपालीने पुन्हा बोलून घेतलं. म्हणली मी दोन धुते दोन तुमचं. चला चाललोय. दीपाली म्हणली शर्ट बांधला ती धुवायला टाका. दीपाली दोन धुत होती. मग अंगावरचं शर्ट काढलं धुवायला टाकलं आणि पुन्हा दुसरं घातलं आणि चाललो. काय सगळं दीपालीला आता दिसलं अंगावरचं शर्ट म्हणजे मळालं टाका धुवायला मी धुते. असं झालंय. आता चाललो ड्युटीला बघा. जाऊ का? हा. घ्या धुवून मग काय मस्त उन्हाला कावळ्या कावळ्या ऊन पडलंय. ओके चला बाय.